नवी मुंबईतील नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्यावर डॉक्टर असोसिएशननं गंभीर आरोप केला। ऐरोलीत उभारलेलं खाजगी रुग्णालय महापालिकेच्या माध्यमातून ताब्यात घेण्याचा डाव स्थानिक नगरसेवकांना रचल्याचा आरोप डॉक्टर असोसिएशननं केला। सिडकोकडून रीतसर निवेदनाद्वारे भूखंड घेऊन रुग्णालय बांधण्यात आलं, मात्र नगरसेवक अशोक पाटील यांनी हे रुग्णालय महापालिकेनं ताब्यात घ्यावं असा प्रस्ताव सादर केला। यामुळे एखाद्याची खाजगी मालमत्ता जबरदस्ती ताब्यात घेण्याचा प्रकार समोर आला। दरम्यान नगरसेवक अशोक पाटील यांनी मात्र आरोप फेटाळले आहेत। भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे, त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता। तिथे मी जिथे गेले तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला, लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून। पण मी लीगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं आणि आतापर्यंत तेच चालू आहे। जिथे मी जातो तिथे त्यांचा काहीतरी हे त्रास होता मला आणि नंतर आता सगळे झाल्यानंतर OC साठी परत ते म्हणजे हे प्रस्ताव आणलं त्यांनी। अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थानिक नगरसेवक, महापालिकेने सिडकोकडून ताबा घ्यावा, कारण या गोष्टी करता आज जो वॅक्सिनसाठी नागरिक रबाल्याला लोकांना महिलांना जावं लागतंय, ब्लड चेक असो, अनेक सुविधांच्या पासून आम्हाला या ठिकाणी रबाल्याला जावं लागतंय। त्यामुळं आमची आजही मागणी आणि उद्याही मागणी राहील। मला वैयक्तिक त्या डॉक्टरांशी माझा काही संबंधच नाही ना, मी माझ्या स्वतःसाठी काही करत नाही ना। मला या ऐरोलीमधील असणाऱ्या सर्व माझ्या शहरातील आणि कॉलनीतील लोकांकरता मला त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रासाठी माझी मागणी आहे आणि मी मागणी केलेली आहे। पुढं महापालिका ठरवेल काय करायचं ते, परंतु माझी मागणी आजही आहे आणि उद्याही राहील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।